नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, 2024-25च्या सेशनसाठी जी MBBSची प्रवेश प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये आपल्याला MCC कडनं ऑल इंडियाचं शेड्यूल ऑलरेडी प्राप्त झालेलं आहे। 14 ऑगस्टपासून ऑल इंडियाची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल। परंतु उत्सुकता आहे किंवा वाट आपण ज्याची पाहतोय, विशेष करून ती महाराष्ट्राचं शेड्यूल केव्हा येईल, तर त्याचं अजून काही अपडेट आपल्याकडे उपलब्ध नाही आहे। परंतु महाराष्ट्रातून जे अनेक मोठ्या स्वरूपामध्ये जे विद्यार्थी UPमध्ये MBBSला जातात, तर त्या संदर्भाचं एक महत्त्वाचं शेड्यूल आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे आणि हेच मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा। ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये MBBS मिळत नाही, मग बऱ्याचदा हे विद्यार्थी बाहेरच्या राज्यासाठी प्रवेशाला प्रयत्न करतात। आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सुद्धा दरवर्षी अनेक विद्यार्थी व पालकांना आपण बाहेरच्या राज्यातल्या MBBSच्या ॲडमिशनसाठी मदत करतो। मग ती MP असेल, ते कर्नाटक असेल, ते तेलंगणा असेल, ते UP असेल किंवा डीम युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून असेल। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून UPमध्ये जे काही शेड्यूल आलेलं आहे पहिल्या राऊंडच्या संदर्भानं, तर त्या संदर्भात डिटेल माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना UPमध्ये MBBSला ॲडमिशन घ्यायचं असेल, अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्याला या संदर्भानं आमची काही मदत घ्यायची असल्यास, काउन्सिलिंग घ्यायची असल्यास, MBBSचं स्वप्न आपलं पूर्ण करायचं असल्यास, नक्की आमच्या एकदा ऑफिसला व्हिजिट करा। आम्ही तुम्हाला 100% ॲडमिशनसाठी मदत करू शकतो। अर्थात आपला स्कोअर किमान 300 अबाव असावा, त्यापेक्षा कमी असेल तरी चालेल, मग त्यासाठीचे ऑप्शन्स वेगळे आहेत। परंतु ज्याला 300+ मार्क्स आहेत आणि ज्याला UPमध्ये MBBS करायचं आहे, अशा मुलं नक्की आमच्याशी येऊन भेटू शकतात। आता UPमध्ये जे शेड्यूल असतं ते अगदी कट टू कट असतं, त्यामध्ये फार इकडं तिकडं काही होत नाही। त्यामुळं ज्यांनाही UPमध्ये ॲडमिशन्स घ्यायचं असेल, कृपया आपण तात्काळ आपले निर्णय पक्के करा, त्याची तयारी करा, कारण खूप जलद गतीनं ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत असते। पहिल्या राऊंडच्या संदर्भानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया 20 ऑगस्टला सुरू होते आणि 20 ऑगस्टला सकाळी 11 पासून 24 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया आहे। 24 ऑगस्टला सकाळी 11 पर्यंतची प्रक्रिया, म्हणजे एकूण 4 दिवस या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी आहे। या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला एक रजिस्ट्रेशन फीस आणि सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं। हे आपल्याला अपेक्षित आहे की जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तेव्हाची फीस भरली जावी, परंतु त्यासाठी एक ॲडिशनल दिवस जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। तो म्हणजे दिवस म्हणताना काही तास दिलेले आहेत, 24 ऑगस्टपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत यासाठी वेळ दिलेला आहे। यानंतर या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट 24 तारखेलाच पब्लिश होणार आहे, म्हणजे एकदम मी जसं सुरुवातीला उल्लेख केला, कट टू कट ह्या सगळ्या गोष्टी असतात। यानंतर मेरिट लिस्ट आल्यानंतर चॉईस फिलिंगसाठी 24 ऑगस्टपासून 29 ऑगस्टपर्यंत वेळ आहे। अगेन इथे सुद्धा 29 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपर्यंत ही वेळ आहे। त्यानंतर याची अलॉटमेंट 30 तारखेलाच येणार आहे, म्हणजे 29ला चॉईस फिलिंग संपली, 30ला अलॉटमेंट येईल आणि या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल, या विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपासून 5 सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन रितसर DD देऊन, म्हणजे त्यासाठीची वेगळी प्रोसेस आहे। रिपोर्टिंग हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नोडल सेंटर जे असेल त्या ठिकाणी होतं आणि मग आपल्याला संबंधित कॉलेज जाऊन सिक्युरिटी डिपॉझिट, हॉस्टेल मेसची फीस, मिसलेनियस एक्सपेन्सेस पे करावे लागतात। सो थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांना UPमध्ये MBBSला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आता एकदम पुढच्या तयारीला लागणं अपेक्षित आहे। जे आमच्याकडनं मदत घेऊ इच्छितात, कृपया आपण आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा। अजून आपल्याला काही डिटेल माहिती पाहिजे असल्यास प्रत्यक्ष आल्यास जास्त मदत होईल। फोनवर फारसे डिटेल्स शेअर करणं किंवा बोलणं थोडंसं सोयीचं होत नाही, कारण ऑलरेडी वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहे। इंजिनिअरिंगची प्रक्रियासुद्धा आता चॉईस फिलिंगची सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। लवकरच ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळं जे इच्छुक असतील, कृपया एकदा ऑफिसला या, व्हिजिट करा, चर्चा करा, बजेट समजून घ्या। कुठल्याही हिडन चार्जेस नाही, कुठलाही कॅश पोर्शन नाही, काही नाही। तुम्हाला जे आमची फीस सोडून जे बाकीचे जे पैसे द्यायचे आहेत ते सगळे चेकद्वारे किंवा DDद्वारे द्यायचे आहेत, त्यामुळं फारसं काळजी करण्याचं काही कारण नाही। ठीक आहे, सो एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शेअर केली। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद।